सुप्रभात मित्रांनो, कशात मजेत ना. तर आज आहे सोमवार. आज सकाळचे 6 वाजलेत आणि पाहत आहे कोकणातली सकाळ. सर्व उजेडलं आहे. काल रात्री आपल्याला भक्तिनिवासामध्ये रूम नाही भेटला, सो त्यानंतर मग आम्ही एक हाऊस स्टे बघितला आणि एका हाऊस स्टेमध्ये राहिलो. तिथून आता सर्वात पहिल्यांदा आपण जाणार आहोत गणपतीच्या मंदिराकडे. गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर पुढे आपण थोडेसे बीच आणि इथले लोकल जे पण ठिकाणं आहेत, फिरण्याची ठिकाणं आहेत, ती सर्व एक्सप्लोअर करणार आहोत. सो चला. मित्रांनो, सुंदर सकाळ कोकणातली आणि त्यानंतर आत्ता निघालो आहोत गणपतीपुळ्याच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. गणपतीपुळ्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो आहे. आजूबाजूचं वातावरण मला सगळे तयार आहे. वॉइस हवी तर जोश वॉइस. मित्रांनो, फायनली मी लहानपणी दुसरीत असताना पहिल्यांदा गणपतीपुळे हे नाव ऐकलेलं आणि त्यानंतर आज ऑलमोस्ट 15-16 वर्षानंतर आज गणपती बाप्पांचं दर्शन केलं आहे. सो या लहानपणी एक विचार आलेला की कधीतरी पिक्चर बघितलेला नवरा माझा नव्हता, त्यानंतर आपणही कधीतरी जाऊन तिथं दर्शन घेऊया, आपण इथं कधीतरी फिरायला जाऊया. सो आज ते कंप्लीट झालं. पाठी मंदिर बघा, एक मिनिट या पाठी मंदिराला. सो येस, दिस इज अमेझिंग मोमेंट. आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं इमोशनल फील होतं तुम्हाला, तर या काहीतरी वाटलं. अँड तो चला, दर्शन तर झालं आहे. आता थोडंसं ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्ट इन द सेन्स की फक्त थोडंसं रिफ्रेशमेंट करूया आणि त्यानंतर मग पुढचे लोकेशन्स एक्सप्लोअर करूया. त्या मंदिराच्या परिसरातून बाहेर आलो आहे. बाकी इकडे बीच आहे. बीचवरती आत्ता लगेच नाही जाणार आहोत आपण. आधी रूमवर जाऊया, चेंज करूया आणि त्यानंतर बीचवरती येऊया. बीचवरती फुल धमाल चालू आहे, फुल धमाल. इकडे या राईड्स आहेत आणि त्या साईडला बघू शकता इथे उंट देखील आहेत. उंटाकडे जाऊन येऊया आपण. कॅमेल राईड्स. गार्डन, प्राचीन कोकण. मित्रांनो, मंदिराच्या आवारातून आता बाहेर येऊन रिफ्रेश वगैरे झालो. इथून आता आपण जय विनायक मंदिरात जाणार आहोत आणि त्यानंतर तिथे अजून किल्ला वगैरे आहे.
तर ते सर्व आजूबाजूच्या ठिकाणही आपण एक्सप्लोर करणार आहोत ना. हो करणार आहे, नक्की करणार आहे. मित्रांनो, हा आहे मालगुण पूल. नारळाची झाडं, पुढं समुद्र आणि आम्ही रोडच्या साईडला राईड करताना एकदम बरोबर आहे. मग इकडे एकदम बीच खाली आहे, इकडं मजा आहे. इकडे बघा किती सुंदर सुंदर दृश्य आहे. कोकणात इथल्या गावातल्या माणसांनी इथे राहून इथलं निसर्ग सौंदर्य जपलं आहे आणि ते आणखीन वाढवलं आहे. सो तर आता आपण जय विनायक मंदिरच्या इथे आलेलो आहोत. हे असं सीन आहे. एंट्री बघूया, विचारूया. जाऊ शकतो बाकी काही असं आहे. किती सुंदर ठिकाण बनवले आहे. इकडून अशी एंट्री आहे. वाह, वाचलो. By the way, look at this. किती सुंदर आहे. मासे आहेत, दिसत आहेत.
मित्रांनो पाहिलं मंदिर किती अतिशय सुंदर मंदिर आहे हे. नक्की यायचं एकदा. बाय द वे आता इथून पण सीन बघा किती सुंदर वाटतंय. खूप सुंदर बनवलं हे ठिकाण. इथून पुढे आता आपण जयगडला जाणार आहोत. इथून जायचं मन नाही करत. इथला देखाव इतका सुंदर आहे ना, एकदम जबरदस्त. बाकी या जावं लागेल आपल्याला, अजून गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत. सो शेवटचा आणि चला जयगड. हा काय लाईट हाऊस नाही, हा JSWचा एनर्जी प्लांट आहे. किल्ला पोचलो पण आपण किल्ल्याला. इकडे एक मंदिर आहे आणि इकडे काय हे असं देखाव आहे. हे मला वाटतं मेन मधलं राजवाडा असावा किल्ल्यावरचा. चला वर जा. ओके वर गेलं हे असं आहे. हा जो मेन गेट इथून आपण आत आलो. हा ध्वजस्तंभ आहे. किल्ल्याची जी वाईब आहे खूपच मस्त आहे. या साईडला पूर्ण समुद्र आहे. बोटी येत आहेत जात आहेत. ते पाहताना खूप मन शांतता आहे. आणि अजून एक ह्या किल्ल्यावरचं बांधकाम दगडी ही दगड आहेत जे आहेत ते चिरा दगड आहेत. त्याचं स्ट्रक्चरून कळतं आणि अजून भक्कम आहे किल्ला. दुरुज बाजूने ही तटबंदी मस्त आहे. तिथून आणि खाली डायरेक्ट समुद्र आहे. थोडं खाली एक छोटंसं गाव आहे. थोडीशी घरं आहेत आणि त्यापुढे डायरेक्ट समुद्र चालू होतं. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला जयगड? ठीक आहे, जयगड फिरून झाला आणि आता इथून आम्ही पुढं दिघवले बीचला चाललो आहे. उर्फ मालदीव्स बोलतात त्याला. खूप ऐकलं आहे, कोकणातला मालदीव्स असं त्याला नाव दिलं आहे. सो तिकडेही आता आपण चाललो आहे. तर चला तुम्हाला तिकडे घेऊन जातो. सो लेट्स गो. बाय बाय.